तर जय जिजाऊ मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। बघा, मागच्या 40 वर्षापासून चालू असलेली आरक्षणाची लढाई आता या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की मागच्या 3-4 वर्षामध्ये मराठा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात एकत्र आला, एकजुटीने हा लढा लढतो आहे आणि प्रचंड मोठा असा प्रतिसाद या लढ्याला मिळत आहे। हा प्रचंड प्रतिसाद का मिळतोय? याच्यामध्ये काही राजकारण करायचं आहे कोणाला, किंवा कोणी काय असं काही एखादा असा काही नेता आहे की ज्याला खूप मोठं वलय प्राप्त आहे, आकर्षण आहे, असं काही नाही। एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला एक नेता, एक व्यक्ती, ज्याने या आरक्षणाचा लढा आपल्या हातात घेतला आणि त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावलं। त्या एका व्यक्तीमुळे सगळा मराठा समाज एकत्र झाला आणि या लढ्याला प्रचंड आणि खूप मोठा असा प्रतिसाद मिळतोय। या प्रतिसादामागचं एकमेव कारण काय आहे की मराठा समाजाला खरोखरच आरक्षणाची खूप गरज आहे। मराठा समाजाचे जे नुकसान झालेले आहे मागच्या 30-40 वर्षात आरक्षणाशिवाय, किंवा मराठा समाजाचे जे हाल झाले आहेत, मराठा समाज म्हणजे प्रामुख्याने शेती करणारा, कष्ट करणारा समाज आहे आणि या समाजाला शेतीतून मिळणारं उत्पन्न अत्यल्प आहे। कारण दिवसेंदिवस शेतमालाच्या ज्या किमती आहेत त्या कमी होत आहेत आणि शेतीसाठी लागणारी साधनं मात्र वाढत आहेत। जमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे, शेती खूप कमी राहिलेली आहे। म्हणजे ज्या समाजानं या भारताला एक कृषीप्रधान भारत म्हणून ओळख निर्माण करून दिली, ज्या समाजाने इथल्या गोरगरीब दीनदलितांच्या तोंडाला 2 घास दिले, त्या समाजाची अशी अवस्था होणं या भारतासाठी, या महाराष्ट्रासाठी म्हणजे ही चांगली गोष्ट नाही। आणि म्हणून या समाजाचे लोक सगळे एकत्र आले आणि आता ते आपल्या आरक्षणाच्या हक्काची लढाई लढत आहेत। पण हा लढा लढत असताना मध्ये काही गोष्टी दुर्दैवानं म्हणा, किंवा काही लोकांनी असं काहीतरी षडयंत्र केलं म्हणा, या गोष्टीमुळे काय झालं की बऱ्याच मराठा आणि इतर ओबीसी समाजामध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवाद निर्माण झाले। त्यामध्ये वैयक्तिक राजकारण सोडून इतर कोणताही संबंध नव्हता। केवळ राजकारणापायी भांडणं लावण्यात आली, केवळ राजकारणापायी वादविवाद लावण्यात आला। जसं आपण आता वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतो की जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं की काही 2-4-5 अशी टिपिकल ठरलेली मंडळी आहे जी आपापल्या समाजाचं नेतृत्व करते। मुळात त्या समाजाचा आणि मराठा आरक्षणाचा, ओबीसी जाण्याचा काही एक संबंध नसताना ती वर येतात, पुन्हा त्या प्रतिमोर्चे काढतात, प्रति आंदोलनं करतात, त्याचप्रमाणे उपोषणाला बसतात आणि मग जरांगे पाटलांना टार्गेट केलं जातं आणि मग त्यांच्याकडून एक सोशल मीडियावर टीम ऍक्टिव्ह केली जाते। मग जरांगे पाटलांना जातीवादी ठरवलं जातं, मग बदनाम केलं जातं आणि मग असं सांगितलं जातं की मराठा समाज हा जातीजातीमध्ये वादविवाद निर्माण करतो आहे। पण हे सगळं षडयंत्र आपण जाणून घेतलं पाहिजे की मराठा समाजानं कधी जातीयवादाला थारा दिलेला नाही। मराठा समाज हा पूर्वीपासून सगळ्या जाती धर्माला, सगळ्याच, आपल्यापेक्षा लहान मोठे कोणी नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आहे। सगळ्यांच्या अडीअडचणीला, सुखदुःखात समाजाला मदत करणारा समाज आहे। पण हे करत असताना, हे जेव्हा आपण सगळ्या समाजांना एक मोठा भाऊ म्हणून सोबत घेऊन जात असतो, तेव्हा काही गोष्टी मराठा समाजाच्या लोकांमध्ये सुद्धा घुसलेल्या आहेत। त्या गोष्टी जसं की राजकारण। मराठा समाजाला राजकारणाचं इतकं येडं लागलेलं आहे, हा मराठा समाज राजकारणासाठी इतका वेडा झालेला आहे की खेड्यापाड्यातल्या लोकांचा जर आपण विचार केला तर ते पहिल्यांदा विचार करतात या लढ्यात, म्हणजे खेड्यापाड्यामध्ये अक्षरशः म्हणजे हा जो लढा आहे तो खेड्यापाड्याने खरोखर जिवंत ठेवलेला आहे। खेड्यातल्या प्रत्येक माणसाने हा मराठा आरक्षणाचा लढा जिवंत ठेवला आहे। ही जी प्रचंड मोठी लोकसंख्या दिसते, प्रचंड ताकद दिसते, ही खरी म्हणजे शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ताकद आहे। पण यातले काही लोक असे आहेत की जे गावातलं राजकारण करू पाहतात, जे गणातलं राजकारण करू पाहतात, तालुक्याचं, जिल्ह्याचं राजकारण करू पाहतात। अशी लोक मात्र कोणाच्या नाही कोणाच्या तरी खोट्याला बांधलेली आहेत, वळचणीला आहेत ती, आणि मग ते त्यांची तळवे चाटुगिरी करतात। आणि मग अशी लोक काय करतात, या लढ्यामध्ये विघ्न यावं, म्हणजे आपले साहेब म्हणले की असं नको, आपण जायचं नाही, तर मग आपणच जायचं नाही, तर आपल्यासोबत आपले 4 कार्यकर्ते ठेवून घ्यायचे। अशा पद्धतीनं मराठा समाजातील काही फितूर असलेले, काही राजकारणामध्ये इंटरेस्टेड असले, किंवा काही राजकीय लोकांच्या वळचणीला बसलेले, किंवा त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेले लोक जे आहेत, ती लोक मात्र या लढ्यापासून अलिप्त आहेत, किंवा लोकांना फितवतायत की तुम्ही या लढ्यात जाऊ नका, किंवा समावेश होऊ नका। मुळात हे सगळं काय आहे, तर हे मुळात वैयक्तिक स्वतःच्या राजकीय हितापायी आहे। म्हणून आता अशी वेळ आलेली आहे की हा जो लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे, ही जी प्रचंड ताकद आहे, ही प्रचंड ताकद, हे प्रचंड ऊर्जा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता अंतिम लढ्यामध्ये आलेल्या आहेत। जवळपास महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, केंद्राचं ओबीसी सर्टिफिकेट सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। विशेष म्हणजे व्हॅलिडिटी सुद्धा झालेली आहे। अत्यंत योग्य ट्रॅकवर असलेलं आंदोलन भरकटलं असं दाखवण्याची आता अहमअहमिका सुरू आहे, म्हणजे स्पर्धा सुरू आहे। योग्य ट्रॅकवर असलेल्या आंदोलनाला, किंवा योग्य गतीनं जाणाऱ्या, योग्य म्हणजे ध्येयाकडे जाणाऱ्या गोष्टीला डायव्हर्ट करण्याचं काम लोकांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये मग विरोधक असतील, जे काही 4-5 आपले तुटपुंजे जे काही लोक आहेत, जे स्वतःला त्या जातीचा एक मोठा म्होरक्या म्हणतात, किंवा जातीचा त्या स्वतःला नेता समजतात, ओबीसीचा नेता समजतात, आणि ते त्यांचं राजकारण करण्यासाठी मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या आणि खासदारकीच्या स्वप्नापायी फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। तर असे बदनाम करणारे जे लोक आहेत त्यांना बाजूला सोडा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। कुत्रे भुकत असतात, त्यांना भुकू द्या, त्यांच्याबद्दल काही बोलू नका। पण
महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही एका ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आपण ठरवलं पाहिजे, गावातून समजा राजकारणामध्ये 100 मुलं जात असतील, 100 लोक असतील, तर त्याच्यातल्या एखाद्याचं भलं होतं जो त्या लोकांची चाटुगिरी करतो. पण जो खरं प्रामाणिकपणे काम करू शकतो त्याचं काही होत नाही. तुम्ही गावातली उदाहरणं पाहिली असतील की केवळ राजकारणापायी घरदारं विकलेत लोकांनी, केवळ राजकारणापायी शेती विकल्यात लोकांनी, केवळ राजकारणापायी घरातून फुटून बाजूला व्हावं लागलं, गाव सोडून जावं लागलं, कंपनीत काम करावं लागलं. कित्येक लोकांना तर राजकारणापायी स्वतःचा जीव सुद्धा द्यावा लागलेला आहे. म्हणून अशा घाणेरड्या राजकारणात जाण्यापेक्षा समाजकारण करून समाजासाठी एकत्र येऊन समाजाचं भलं व्हावं म्हणून आपण आरक्षण मिळवण्याच्या लढाईत जर सहभागी झालो तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की 29ला जी राज्यव्यापी सभा आहे किंवा बैठक आहे, सभा नाही बैठक आहे, जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की 29 जूनला आंतरवाली सराटी येथे जी सभा आहे त्या सभेमध्ये सगळ्या मराठा समाजातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण तिथून आपल्याला 29 ऑगस्टचं नियोजन करायचं आणि 29 ऑगस्टला न भूतो न भविष्यती, जसं मागच्या वेळेस आपण गेलो होतो 25 जानेवारीला, त्याही पेक्षा मोठ्या संख्येनं आपल्याला मुंबईला जायचं आणि आपलं आरक्षणाचं हक्काचं मागणं पूर्ण करून यायचं आहे. सरकारला, मायबाप सरकारला विनंती आहे की आम्हाला मुंबईला येऊ द्यावं, अशी तुम्ही म्हणजे हेच करू नये. तुम्ही मुंबईला न येताच आम्हाला आधीच त्याचा आरक्षणाचा लाभ द्यावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर जाती धर्मांबद्दल जे काही कटुता असेल तुमच्या मनातली ती काढून टाका आणि इतर जाती धर्मांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की बाबांनो, आम्हाला तुमच्या ताटातलं नाही पाहिजे. जातीय जनगणना जी आहे ती जातीय जनगणना होणारच आहे आणि जातीय जनगणना झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या हिस्साचं ज्याला त्याला मिळणार आहे. म्हणजे मराठा समाजाची लोकसंख्या एवढी असेल तर त्याच्या 50% त्यांना, वंजारी समाजाची एवढी असेल तर त्याच्या 50% त्यांना, माळी समाजाची जेवढी असेल त्याच्या 50% त्यांना, धनगर समाजाची जेवढी असेल त्याच्या 50% त्यांना, मायक्रो ओबीसी आहेत त्यांची जी लोकसंख्या आहे त्यांच्या 50% त्यांना, असं सगळ्यांना ज्याच्या त्याच्या 50%चं मिळणार आहे. त्याच्यामुळे आपसात भांडत करण्यात किंवा आपसात लढे करण्यात किंवा लढाई करण्यात, संघर्ष उभा करण्यात काही अर्थ नाही. सोशल मीडियावर सुद्धा एकमेकांच्या विरोधात जी बोलणारी लोक आहेत, काही मोजकी असतात ती, त्यांना फक्त भांडण लावायचं असतं दोन समाजामध्ये, त्याच्यामुळे ते करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा. सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट तुम्ही एकच ठेवा आणि टार्गेट कोणतं आहे तर ते आहे 29 जूनचं सुरुवातीचं. तर 29 जूनला प्रत्येक बांधवानं सराटीकडे गेलं पाहिजे. प्रत्येक गावातल्या किमान 10 लोकांनी तरी जा, कारण ते 10 लोक पुढचे 100 लोक, 200 लोक कसे आपल्याला मुंबईला घेऊन जायचे याचं नियोजन लावतील. एका दिवसानं फारसं काही आपल्याकडे होत नाही. तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाण्याचं टाळत नाहात. लग्न हा वैयक्तिक कार्यक्रम आहे, तो काही सामाजिक कार्यक्रम नाही. त्याच्यातून समाजाचं भलं होणार नाही, फक्त 2 कुटुंबाचं सुखी संसार व्हावा एवढे त्याच्यात अपेक्षा असतात. तरी सुद्धा आपण सगळे कामधामं सोडून तिथं जातो. हे तर समाजाचं काम आहे आणि समाजाच्या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी मरगळ झटकून सगळ्यांनी तुम्हाला जे जे शक्य आहे ते केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे जी शक्य आहे ती. तुम्हाला काही करता येत नसेल, तुम्हाला समजा 29 जूनला जाणं शक्यच नसेल, किमान तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय, हा व्हिडिओ तरी 4 लोकांना पाठवा, 4 लोकांना फोन करा, त्यांना तरी सांगा की बाबा माझं तरी काहीतरी अडचण आहे पण तुम्ही तरी जा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी 29 जूनच्या या बैठकीला हजर राहिलं पाहिजे, कारण त्याच्यातून पुन्हा पुढची दिशा ठरणार आहे, आंदोलनाची दिशा ठरणार आहे. 29 ऑगस्टचं जे नियोजन आहे ते कसं करायचं ते ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणातून बाजूला पडा. तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही हे ठरवा. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आरक्षण हा मुद्दा गौण आहे, हा मुद्दा गौण आहे. याच्यात कोणाचंही भलं होत नाही. याच्यामध्ये जी मोठी लोक असतात ती कोणालाही मोठं होऊ देत नाही, कारण राजकारण हे खूप मोठं झाड आहे आणि या झाडाखाली नवीन उमलणारी झाडं कधीही मोठी होत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले किती लोक आहेत तुम्हाला एक नाव सुद्धा सांगता येणार नाही. का सांगता येणार नाही? कारण सिस्टीम तशी आहे. एकही नाव घेता येणार नाही तुम्हाला. फडणवीस साहेब सोडले तर दुसरं नाव तुमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी असणार नाही, कारण तसा एकही नेता ठेवला नाही. जर अशा मोठमोठ्या नेत्याचे हे हाल होत असतील, म्हणजे अशोकराव चव्हाण जे नांदेडचे आहेत, जे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, आज ते अशोकराव चव्हाणांना ओळखायला कोणी तयार नाही. त्यांच्या मतदारसंघात ते फिरले तर एकटे गाडी घेऊन हिंडतात. एका एवढ्या मोठ्या नेत्याचे हाल जर असे होत असतील तर तुमच्या आमच्यासारखे हाल आपण सांगू नये आणि तुम्ही त्याच्यावर विचार करू नये. म्हणून राजकारण्यांच्या वळचणीला बसू नका. राजकारणाचा नाद सोडा. समाजकारण खूप महत्त्वाचं आहे. समाजातल्या लोकांचं भलं झालं पाहिजे. केवळ मराठा समाजातल्याच नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचं भलं व्हावं, सगळ्या बहुजन लोकांचं भलं व्हावं, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे जर करायचं असेल तुम्हाला तर आरक्षणाच्या लढाईमध्ये प्रत्येकानं ताकदीनं सहभागी व्हा. ही लढाई काही जरांगे पाटलाच्या पोराच्या लग्नासाठी नाही, ही लढाई काही जरांगे पाटलाच्या लेकीबाळीच्या लग्नासाठी नाही, त्याला घर बांधण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी काही नाही. 1000 लोकांनी 1000 आरोप केले, एकही आरोप सिद्ध झाला नाही. SIT लावली, SIT मधून सुद्धा काही ढेकळं निघलं नाही. म्हणजे आपल्याकडे एक मन आहे, उकंडा उकरा
काही निघत नाही त्याच्यातून, आहे की नाही, तेच निघतं. तर तसंच निघलं, दुसरं काहीही याच्यातून निघणार नाही. तुम्ही SIT लावा, नाही तर काय आणखी रॉ लावा, आणखी कोणते एजंट आणा. मी तर म्हणतो अमेरिका, इंग्लंडच्या तिकडच्या स्कॉटलंड यार्ड आणा, कोणत्याही तुम्ही चौकशी समित्या लावा आणि काही करा. जरांगे पाटलाकडे रुपया सुद्धा आढळणार नाही, त्याच्यातून काही निघणार नाही. जरांगे पाटला एवढं प्रामाणिक नेतृत्व सध्याच्या घडीला महाराष्ट्रातच नाही तर या जगात सुद्धा कुठं नाहीये, की ज्या माणसाने 1 रुपयाची सुद्धा हाव केली नाही, 1 रुपयाचं सुद्धा घेऊन कोणाची शर्मिंदे नाहीत. आणि ते स्पष्टपणे सांगतात. हे बाकीचे लोक जे आहेत, हे दलिंद्र प्रवृत्ती, नीच प्रवृत्ती आहेत काय, की त्यांच्यासोबत कोणाचा फोटो दिसला की ते फोटो घेतात आणि सांगतात की अरे हे त्याच्या सोबतचा आहे, यांना असं केलं आणि त्यांना तसं केलं. तर जरांगे पाटलांचं स्पष्ट स्टेटमेंट आहे की माझा बाप जरी कुठं चुकला असेल तर माझ्या बापाला सुद्धा फाशी द्या, मला त्याच्याहून घेणं देणं नाही. म्हणजे जो चुकीचा आहे, जो गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या. आम्ही त्यांच्यासाठी कधी रस्त्यावर येणार नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही तसले कुटाणे करत नाहीत, हे जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. म्हणून ही लढाई जातीपातीच्या विरोधातली नाही आहे, ही लढाई कोणत्याही गुन्हेगारांना वाचवण्यासाठी नाही आहे, ही लढाई जरांगे पाटलाच्या स्वतःच्या वैयक्तिक घरची किंवा त्यांच्या घराचं काही भलं व्हावं म्हणून नाही आहे, तर ही लढाई आहे या महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं, तेही हक्काचं मिळावं, तेही टिकणारं मिळावं म्हणून. कारण इतर कोणतंही आरक्षण मराठा समाजाचं फारसं टिकत नाही. आतापर्यंत तीनदा आपल्याला आरक्षण मिळालं पण टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाचा म्हणजे उच्च न्यायालयाचा आदेश आहे मराठा आणि कुणबी एक आहेत म्हणून. अनेक असे आपल्या इथं सुद्धा अनेक नातेवाईक आहेत जे विदर्भ आणि मराठामध्ये म्हणजे कुणबी आणि मराठ्यामध्ये. स्वतः माझ्या इथं सुद्धा आई कुणबी, वडील मराठा आहेत, माझी बायको कुणबी, मी मराठा आहे. म्हणजे मराठा आणि कुणबी ह्या जाती एक आहेत आणि म्हणून ही जात एक असल्यामुळे मराठा आणि कुणबी हे दोघं जण एकच आहेत. ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारने कृती करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, यासाठीचा हा लढा आहे. आणि हा लढा तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा प्रत्येक मराठा समाजाचा माणूस रस्त्यावर येईल, प्रत्येक मराठा समाजाचा माणूस पेटून हे या कामासाठी उठेल. तुम्ही आता पाहता नीटची ऍडमिशन पाहिले, सगळ्या पाहिले, ओबीसी मधला मराठा मधला फरक पहा किती आहे. म्हणजे मराठ्यांवर होणारा अन्याय हा अत्यंत मोठा अन्याय. हा अन्याय जर भरून काढायचा असेल आणि पुढच्या पिढीला जर सुखी करायचं असेल, पुढच्या पिढीला जर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर आपल्याला काही द्यायचं असेल तर बाकी काही देणं हो की नो, पण ह्या आरक्षणाचं एक दान त्याला दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. 29 जूनच्या सभेला जास्तीत जास्त लोकांनी हजर राहा. राजकारण्यांच्या नादाला लागू नका. ते फक्त तुम्हाला सतरंजा चपला उचलायला लावतील, बाकी दुसरं काही नाही. त्याच्या गाडी मागं पळणारे तुमच्यासारखे हजारो आहेत. तुम्ही त्याच्या गाडीखाली जरी येऊन मिले तर त्याला काही घेणं देणं नाही तुमच्यावरून नाही, काहीच नाही. फक्त तुमचं मत पाहिजे. त्या मतासाठी फक्त तुम्हाला ते 2 शब्द गोड बोलतात. तुमच्या आयुष्याचं ते तुम्हाला काही देणार नाही, मतापुरतं काहीतरी देतील, पण तुमच्या पुढच्या पिढीला त्यांचं भविष्य घडवण्यासाठी राजकारण्यांकडे काही नाही, कोणताही उद्देश नाही, ध्येय नाही, कोणतंही त्यांच्याकडे व्हिजन नाही या लोकांकडे. म्हणून त्यांच्या नादाला न लागता आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा. आणि हे करत असताना आपल्या लेकराबाळावर आपलं लक्ष पाहिजे, त्यांच्या शिक्षणावर लक्ष पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करा, जसं मी सुद्धा काम करतो. जरांगे पाटलाच्या प्रेरणेतून म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीतून म्हणा, जरांगे पाटलांनी जो आदर्श घालून दिलाय समाजापुढे, त्या समाजाच्या आदर्शातून आपल्याकडे काही गोष्टी आहेत. आता तुम्हाला दिसत असेल की इथं ATM गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे. या ॲपमध्ये वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्याच्यातल्या काही बॅचेस फ्री सुद्धा आहेत बरं का. म्हणजे असं नाही की पैसेच आहेत म्हणून. जर नवोदय स्कॉलरशिपची कोणालाही तयारी करायची असेल तर फ्री बॅच सुद्धा ही मिशन नवोदय 2026ची ही लाईव्ह बॅच आहे, ज्याच्यामध्ये मी रोज 3 तास लाईव्ह येऊन शिकवतो. तशीच फ्री बॅच आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जे पैसे भरू शकत नाहीत, पैसा हा शिक्षणातला अडथळा ज्यांचा निर्माण होतो, त्यांच्यासाठी याच आपल्या ATM गुरु एज्युकेशन नावाच्या ॲपवरच फ्री बॅच आहे रेकॉर्डेड म्हणून. त्याच्यामध्ये 365 पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले आहेत. हे सगळे व्हिडिओ 1 रुपयाही न देता तुम्ही पाहू शकता. 10-20 रुपये जे काही लागत असतील तर तो ॲपचा खर्च आहे. ॲप तुम्हाला घेण्यासाठी त्या ॲपचे चार्जेस आहेत, माझा रुपया नाही, तर ते 10 रुपयाला काहीतरी आहे, तर ते घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वर्षभराचा अभ्यास करू शकता, ज्याची फीस मार्केटमध्ये आज 18,000, 20,000, 20,000 रुपये नवोदयची स्कॉलरशिपची फीस घेतात. ती बॅच तुम्ही फ्रीमध्ये करू शकता, अगदी फुकट. ज्यांना लाईव्ह करायची आहे ते लाईव्ह सुद्धा करू शकतात. लाईव्हची फीस सुद्धा पूर्ण परीक्षा होईपर्यंतची फक्त 2,500 रुपये आहे आणि ते पण मोजकी आहे. कशासाठी? कारण फक्त आपला खर्च निघावा हा स्टुडिओचा, लाईट बिलाचा, या सगळ्या गोष्टीचा म्हणून, बाकी दुसरं काही नाही. त्याच्यानंतर आमच्या खलसे सरांची संपूर्ण इंग्रजी व्याकरणची बॅच आहे, जी 5वी ते 8वी पर्यंतच्या 10वी पर्यंतच्या मुलांना बेसिक इंग्रजी शिकवते. अत्यंत सुंदर शिकवतात सर, ती त्यांची बॅच आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश मिडियमची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर काही मुलांना मोबाईलचं व्यसन लागले असेल तर मोबाईल कसं सोडवावं याच्यासाठी सुद्धा काही त्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या सामाजिक गोष्टी आपल्या चालू राहतील. तर बघा, आपण एक व्रत हाती घेतलेलं आहे शिक्षणाचं, ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना आपण फुकट शिकवतो, तेही विना तक्रार, कोणत्याही प्रकारची तक्रार न करता. ज्यांच्याकडे थोडेफार आहेत, हे सगळं चालवण्यासाठी लागतील, जे देऊ शकतात, आपल्या लेकरासाठी 2,000-2,500 रुपये खर्च करू शकतात, ते ही बॅच घेऊ शकतात. पण हे करा की न करा, हे माझं काम चालूच राहील. पण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं. जाती धर्मातला भेदाभेद विसरून सगळ्यांनी सहकार्य करावं. जातीभेद वाढेल,
त्याच्यामध्ये आणखी काही संघर्ष निर्माण होईल असं कोणीही करू नये, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा असं सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.